मंगलकामना, सप्रेम जय भीम आणि सर 2-3 गोष्टी तुमच्यापुढे मांडू इच्छितो. त्यामुळे मी थोडासा जास्त वेळ मागून घेतलेला आहे. वेळ जसा असेल तसा आपण पाहूया. पहिल्यांदा आपण नरेंद्र मोदींनी जी 30 तारखेला नागपूरला भेट दिली त्यासंबंधी आपण थोडासा विचार करूया. त्यानंतर बोधगयेचं आंदोलन जे सुरू आहे त्याविषयी 2 गोष्टी सांगायच्या आहेत मला. आणि तिसरं 2 महत्त्वाची बाबासाहेबांसंबंधी पुस्तकं आलेली आहेत. त्या पुस्तकाचा रिव्ह्यू आलेला आहे. त्यापैकी एक पुस्तक थोडंसं मी वाचलेलं आहे, दुसरं अजून मला उपलब्ध झाले नाही. त्याही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. कारण बाबासाहेबांविषयी लोक कसं लिहितात, काय लिहितात आणि त्याही मध्ये आपण ज्यांना आपलं समजतो ते कशा प्रकारे बाबासाहेबांविषयी मत व्यक्त करतात त्यासंबंधी थोडंसं मला तुमच्याशी बोलायचं आहे. प्रथम मोदींच्या भेटीविषयी महत्त्वाचे 3 कार्यक्रम होते. एक तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे काही मुख्य कार्यालय आहे स्मारक आहे हेडगेवारांचं, त्या स्मारकाला भेट. दुसरं दीक्षाभूमीला भेट. आणि तिसरं माधव नेत्रालयाच्या मोठ्या इमारतीचं भूमिपूजन. हे 3 महत्त्वाचे कार्यक्रम होते. नंतर आणखी त्यांचे काही कार्यक्रम होते. 30 मार्च हिंदू कॅलेंडरप्रमाणे हा गुढीपाडव्याचा दिवस. गुढीपाडव्याचा दिवस जसं आता सम्राट अशोकाच्या जयंतीविषयी बोलले की आपण त्या कॅलेंडरप्रमाणे जयंती वगैरे बुद्धांच्या जयंतीविषयी तो दिवस होतो. तसंच हेडगेवारांची जयंती ही गुढीपाडव्याला मानवली जाते. जरी त्यांचा जन्म ब्रिटिश काळात झालेला असला, ब्रिटिश कॅलेंडर लागू झाल्यानंतर झालेला असला तरी त्यांची जयंती गुढीपाडव्याला मानवली जाते. त्यामुळे तो दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. कारण हेडगेवार संस्थापक, तिथे त्याच्याविषयी नंतर बोलू. परंतु पहिल्यांदा दीक्षाभूमीवर भेट. आता नागपूरला आला कोणी की कुठे जावो न जावो परंतु त्यांना दीक्षाभूमीला यावंसं वाटतं का, त्याचाही आपण थोडासा विचार करूया की का यावंसं वाटतं. विरोधी विचार असतानाही, शत्रुत्व आहे आपण म्हणू तरी का यावंसं वाटतं याचाही विचार करूया. जेव्हा नरेंद्र मोदी या ठिकाणी आले 15 मिनिटाचा तो त्यांची व्हिजिट होती. आणि मग या ठिकाणी आल्यानंतर ते काय म्हणतात तुम्ही वाचलं असेल परंतु ते रिपीट करणं आवश्यक आहे. दीक्षाभूमीतून हक्क व न्यायासाठी संघर्षाची प्रेरणा मिळते. मस्त छान शब्द आहे. दीक्षाभूमीतून आल्यानंतर हक्क आणि न्यायासाठी संघर्षाची प्रेरणा मिळते. डॉक्टर आंबेडकर संघर्ष करत होते, आपणही संघर्ष करतो. या समाजात जे पददलित आहेत, शोषित आहेत, वंचित आहेत, पीडित आहेत त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासून संघर्ष करतो आहे. हा देश हिंदू राष्ट्र व्हावा यासाठी. आता नरेंद्र मोदींना कोणत्या संघर्षाची प्रेरणा मिळते माहीत नाही. संघर्षाची प्रेरणा मिळते. प्रधानमंत्री मोदी यांनी दीक्षाभूमीवर येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थींचं दर्शन घेतलं. भगवान बुद्ध, गौतम बुद्ध यांना मोदींनी नमन केलं. मी पेपरमध्ये वाचता, मी तिथे उपस्थित नव्हतो, पेपरमध्ये जे आलं आहे ते वाचतो. मोदींनी दीक्षाभूमी इथे 15 मिनिटांचा कालावधी घालवला. आणि मग इथे जी व्हिजिटर्स बुक आहे त्यामुळे त्यांनी जे लिहिले आहे ते आहे दीक्षाभूमीच्या वातावरणात बाबासाहेबांचे सामाजिक समता आणि न्याय यांचे सिद्धांत प्रकर्षाने जाणवतात. पुन्हा वाचतो. दीक्षाभूमीच्या वातावरणात बाबासाहेबांचे सामाजिक समता आणि न्याय यांचे सिद्धांत प्रकर्षाने जाणवतात. दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित, शोषितांच्यासाठी सन्मान, हक्क आणि न्यायासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते असा संदेश मोदी यांनी दीक्षाभूमीच्या व्हिजिटर्स बुकमध्ये लिहिलेला आहे. या ठिकाणी जेव्हा आले ते दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंतेजी उपस्थित होते. आणखीन काही त्या स्मारक समितीचे जी काही ट्रस्टीज आहेत ते उपस्थित होते. काही भंते उपस्थित होते. त्यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि स्वागत केल्यानंतर डॉक्टर चहांदे तुमची इच्छा पूर्ण केली त्यांनी. भंतेजींनी
त्यांना बोधगया संबंधी प्रधानमंत्र्याला प्रत्यक्ष निवेदन दिलं. त्याचवेळी ही जागा अपुरी पडते दीक्षाभूमीला, त्यामुळे बाजीची जागा देण्यात यावी याही संबंधी त्यांना निवेदन देण्यात आलं. एका पेपरमध्ये आणखीन अशी बातमी आलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब यांच्या मार्गावर चालून त्यांच्या मूल्याची अंमलबजावणी करून देश विकासाच्या शिखरावर जाऊ शकतो. आता काय आहे की जिथे जसं गेलं तसं बोलावं लागतं, पण का आले याचा विचार आपण थोड्या वेळाने करूया. त्याच्या आधी पहिल्यांदा मोदीजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयामध्ये गेले. तिथे त्यांचं हेडगेवारांचं स्मारक आहे, त्या स्मारकाला भेट दिली. कधी कधी फोटो येतात, कारण तिथे जाऊन भेटायचं काही कारण नाही आहे. फोटो येतात. फोटोमध्ये 3 गोष्टी दिसतात प्रामुख्याने. एक तर हेडगेवारांचा पुतळा त्या ठिकाणी आहे. 2 सेकंड सरसंघचालक, त्यांना सरसंघचालक म्हणतात. हा शब्द महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे प्रमुख आहेत त्यांना सरसंघचालक म्हणतात. पुढे त्याचा उल्लेख थोडासा येईल, त्यामुळे हा शब्द अंडरलाईन करावा. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना संस्थापक असं म्हणतात. आता बरेचदा काय असतं की काही लोकांच्या प्रतिमा प्रस्थापित करावयाच्या असतात, परंतु इतिहास किती बदलतो म्हटलं तरी बदलता येत नाही. हेडगेवार कधी काळी काँग्रेसच्या स्वतंत्रता आंदोलनात सहभागी होते असं वारंवार सांगितलं जातं. आणि कुठेतरी यवतमाळ जिल्ह्यात कधीतरी एक त्या वनभूमी संबंधी सत्याग्रह केल्याचं उदाहरण वगैरे दिलं जातं. आणि मग असंही सांगितलं जातं की त्या सत्याग्रहाला जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी सरसंघचालक पदाचा राजीनामा दिलेला होता आणि मग तात्पुरतं दुसऱ्या एका देशपांडे नावाच्या व्यक्तीला सरसंघचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सोपवली होती, असाही उल्लेख होतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे हेडगेवार असतील किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा सावरकर असेल, या लोकांना प्रस्थापित करण्याकरता वर्तमान परिस्थितीमध्ये हे आमचे सर्वश्रेष्ठ आहेत, भारत भूमीचे श्रेष्ठतम पुत्र आहेत, हे प्रस्थापित करण्याकरता इतिहासाची मोडतोड करणं त्यांना आवश्यक वाटतं. परंतु काही गोष्टी या मिटवता येत नाहीत, ह्या मिटणार नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्याच्या संग्रामात कधीही योगदान दिलं नाही. सावरकरांनी जेलमधून क्षमा मागून मुक्त झाल्यानंतर जे आयुष्य घालवलं ते भारताच्या स्वातंत्र्याला विरोध करण्यात, ब्रिटिशांनी दिलेली त्याला आजीविकेसाठीची वृत्ती स्वीकारून ब्रिटिशांना खुश करण्याकरता त्यांनी उर्वरित आयुष्य घालवलं. आणि त्यामध्ये ब्रिटिशांचा जो काही हेतू असेल तो असेल, परंतु सावरकरांनी सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केलेला आहे. धर्मांतराविषयी सावरकरांची काय भूमिका आहे हे खैर मोड्याच्या खंड 12 मध्ये तुम्ही वाचा. त्यामध्ये पूर्ण लेख आहे जो त्यांनी केसरीच्या दिवाळी अंकामध्ये लिहिलेला आहे. आणि मग त्याविषयी जे काही बोलतील तेव्हा सावरकर आणि आंबेडकर यांचे सावरकरांचं आंबेडकरांविषयी काय मत होतं हे स्पष्ट होईल. अशा प्रकारे हा इतिहास तिथे जर चित्र तुम्हाला पाहिलं असेल तर 3 गोष्टी आहेत. हेडगेवारांचा पुतळा आहे, गोळवलकरांचा पुतळा आहे. आजकाल गोळवलकरांचं नाव फारसं घेतलं जात नाही. का घेतलं जात नाही याला काही कारण आहेत. कदाचित त्याचा विचार आपल्याला करता येईल. कारण गोळवलकरांची 2 पुस्तकं आहेत. ती पुस्तकं वाचल्यावर आजच्या राजकारणामध्ये गोळवलकरांचं नाव घेणं सुसंगत वाटत नाही, परंतु फिलॉसॉफी शिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या, RSSची स्थिती कशी आहे. गोळवलकरांचं नाव घेणं सुसंगत वाटत नाही, कारण तुमच्यापैकी किती लोकांना आठवण आहे मला माहीत नाही. पार्लमेंटमध्ये जेव्हा हा प्रश्न उपस्थित झालेला होता तेव्हा वाजपेयींनी म्हटलं स्पष्टपणे, आम्ही गोळवलकर नाकारतो. हे वाजपेयींचं विधान आहे की आम्ही गोळवलकर नाकारतो, परंतु आम्ही गोळवलकरांची फिलॉसॉफी नाकारतो असं RSS म्हणत नाही, म्हणू शकत नाही. त्यांचा पुतळा त्यांची साक्ष आहे. आणि तिसरी गोष्ट, तिथे एक यज्ञकुंड बनवलेलं आहे, त्याला यज्ञवेदी म्हणतात. अशा 3 गोष्टी त्या ठिकाणी ठळक आहेत. हेडगेवारांची प्रतिमा, गोळवलकरांची प्रतिमा आणि ते यज्ञवेदी. आणि मग त्या ठिकाणी
नरेंद्र मोदी गेले, या सर्वांना त्यांनी अभिवादन केलं आणि मग पहिलंच वाक्य म्हणतात, एक आहे, नमोचं संघम शरणम गच्छामी. संघ म्हणजे हा संघ नाही, संघ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. कारण मोदींना काही लोक स्वतःच्या प्रतिमेमध्ये आकंठ बुडालेले असतात, त्याला नार्सिसिस्ट म्हणतात, इंग्रजीमध्ये शब्द आहे नार्सिसिस्ट. स्वतःची प्रतिमा आणि त्याच्यामध्ये ते गुंतून पडलेले असतात. मोदींनाही या देशामध्ये मी सर्वश्रेष्ठ आहे ही प्रतिमा निर्माण करावयाची आहे, इतिहासात नाव नोंदवायचं आहे. काही दिवसापूर्वी आपल्या एका मित्राने, त्यांचं नाव मला माहीत नाही, एक कॅरवानचा अंक आणून दिलेला होता आणि ते म्हणत होते मी कॅरवानचा अंक तुम्हाला निश्चितपणे दरवेळी उपलब्ध करून देईन, कारण त्या एका अंकाची किंमत 200 रुपये काहीतरी आहे, दॅट आय कांट अफोर्ड. तर त्या अंकामध्ये मोदीचं जे गाव आहे वडनगर नावाचं, गुजरातचं, जिथे त्यांचा जन्म झाला, आज ते गाव उत्खननाच्या माध्यमातून प्राचीन काळाशी जोडल्या जाण्यासाठी सर्व प्रयास केले जात आहेत आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून. आणि जे काही सापडलं असेल नसेल त्या माध्यमातून प्राचीन काळी वडनगर हे कशा पद्धतीचं होतं हे एस्टॅब्लिश केलं जात आहे. आणि ते प्रस्थापित करण्याकरता मोदीजी आपली सर्व, ज्याला काय म्हणू, सत्ता आणि शक्ती त्या ठिकाणी गुंतवत आहेत. अशी काही माणसं स्वतःच्या प्रतिमेमध्ये गुंतलेली असतात आणि मग अशा पद्धतीने स्वतःचा एक इतिहासामध्ये एक स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. राजकारण करायचं आहे, राजकारण करायचं आहे म्हणून संगम शरणम गच्छामी. अन्यथा रामाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळी सरसंघ चालकाची भूमिका दुय्यम होती, मोदीची भूमिका प्रमुख होती. फार दिवस नाही झाले, तुम्ही चित्र पहा, देहबोली पहा, तुम्हाला असं दिसेल की मोदीची भूमिका प्रथम होती आणि सरसंघ चालकांची भूमिका दुय्यम होती, त्यांच्या मागे मागे. परंतु इथे आल्यानंतर आज या कार्यक्रमामध्ये तुम्हाला असं दिसेल की सगळी देहबोली बदलली, सगळ्या भूमिका बदलताना दिसत आहेत. कारण महाराष्ट्राची निवडणूक होण्यापूर्वी 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अध्यक्ष जे बदलणार आहेत आणि ते बदलणार आहेत, अध्यक्ष कोण असावा यातही निर्णय प्रक्रियेत संघ सहभागी असावा, त्याकरता ही भेट आहे असंही म्हटलं जातं. बीजेपीचा अध्यक्ष बदलणार आहे आणि त्याकरता, कारण 2024च्या निवडणुकीच्या पूर्वी असं बोललं गेलं की आम्हाला संघाची गरज नाही, आता आम्ही वयात आलेलो आहोत, आता आम्ही तरुण झालेलो आहोत, गरज नाही. आणि मग 400 पारचं 230वर आलो तो भाग. त्याच्यानंतर संघाच्या सहभागाने महाराष्ट्र जिंकला गेला, हरियाणा जिंकला गेला आणि आता बिहार आहे. निवडणुकीत जिंकायचं असेल तर RSS आणि RSSची तळागाळात रुजलेली यंत्रणा, याशिवाय आपल्याला बीजेपीला मोदीच्या भरोशावर, स्वतःच्या भरोशावर म्हणण्यापेक्षा मोदीच्या भरोशावर यापुढे कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही हे प्रस्थापित झालेलं आहे. आणि त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोबत असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मोदीची नाही परंतु केंद्रात सत्तेची गरज आहे. लक्षात घ्या, मी म्हणजे शब्द काळजीपूर्वक वापरतो, मोदीची गरज नाही आहे परंतु केंद्रात सत्तेची गरज आहे. आणि त्यामुळे केंद्रात सत्तेसाठी जो सहाय्यक होईल तो आम्हाला चालतो. ही ब्राह्मणांची नीती आहे, ही ब्राह्मणांची नीती आहे. त्यामुळे मोदी गेले, सरसंघ चालक स्वागतासाठी उपस्थित होते. संघभूमी काय म्हणतात, संघभूमी राष्ट्रसेवेची प्रेरणा देते, मोदीचं वाक्य. इथे काय बोलले ते तुम्ही ऐकलं, संघभूमी राष्ट्रसेवेची प्रेरणा देते. आद्य सरसंघचालक केशव बलराम हेडगेवारांचा वाढदिवस. द्वितीय सर्व संघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या स्मृतीला अभिवादन. पुढे मोदी म्हणतात, डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना शत शत नमन. इकडे बाबासाहेबांना नमन करतात, तिकडे हेडगेवार आणि गोळवलकरांना शत शत नमन करतात, शत शत नमन करतात. 1946 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथामध्ये स्पष्टपणे नोंदवतात
की या देशात हिंदू राज्य आलं तर, हिंदू राष्ट्र आलं तर ती या देशावर सर्वात मोठी आपत्ती ठरेल. जेव्हा नोंदवतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1946 साली नोंदवतात, 47 साली स्वराज्य प्राप्त होतं, स्वराज्याच्या आधी नोंदवतात, त्यानंतर काँग्रेसचं राज्य होतं. कधी कधी काय असतं की समाज कधीही पोकळीत जगत नाही, कोणी ना कोणी ती पोकळी भरून काढतो. काँग्रेसने इतके वर्ष सत्ता राबवल्यानंतर जे काही केलं त्याचा परिणाम राजकारणाची पोकळी निर्माण झाली. त्या स्पेसचा फायदा घेऊन प्रथम राष्ट्रीय जनसंघ आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी या नावाने राजकारणाची स्पेस व्यापण्यात आलेली आहे. याला काँग्रेस जबाबदार आहे. निश्चितच काँग्रेस निश्चितपणे याला जबाबदार आहे. आपण तसेही पॉलिटिकल मायनॉरिटीमध्ये आहोत. आपण प्रयास केले असते तरी कदाचित रोखता आलं असतं का किंवा रोखता आलं नसते, ह्या जरताच्या बाबी आहेत. परंतु काँग्रेसने जर स्पेस निर्माण करू दिली नसती तर या सगळ्या बाबी झालेल्या असत्या. तो एक इतिहासाचा भाग आहे, त्यामध्ये मी जाणार नाही. काय म्हणतात, हे स्मृती मंदिर भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटन शक्ती या मूल्यांना समर्पित आहे. आजकाल मोदी असो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असतो, राम हा हिंदू धर्माचा नाही राहिला, आता राष्ट्राचा झालेला आहे, राष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक झालेलं आहे. कालपर्यंत म्हणजे रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत राम हा हिंदूंचं दैवत होता. राम हा कोणाचं दैवत होता? हिंदूंचं दैवत होता. आज राष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक झालेलं आहे. कालपर्यंत हिंदू संस्कृती होती जी आता भारतीय संस्कृती झालेली आहे. लक्षात घ्या, कालपर्यंत हिंदू संस्कृती होती, आज तिला ते भारतीय संस्कृती म्हणतात. आणि मग काल परवा काही दिवसापूर्वी बेंगलोरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शीर्षस्थ संस्था आहे, जिला ते प्रतिनिधी सभा म्हणतात, त्यांची बैठक झाली. आणि मग नेक्स्ट टू भागवत सरसंघचालकाचे दुसरे सचिव ज्याला आपण म्हणूया, ते सचिव त्यांनी घोषणा केली, होसबळे दत्तात्रय होसबळे म्हणून आहेत, ते घोषणा करतात या देशात एकच संस्कृती पाहिजे. काय घोषणा करतात? एकच संस्कृती पाहिजे. या देशात एकच संस्कृती पाहिजे. होसबळे म्हणतात, सर्व जाणतात, ज्यांना थोडंफार या बाबतीत ज्ञान आहे ते सर्व जाणतात, भारताच्या संविधानाची निर्मिती करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधान निर्मात्या पुढे एक आव्हान होतं. दोन आव्हानं होती, पण मी बाकीच्या गोष्टी करणार नाही. एक आव्हान होतं, पाकिस्तान निर्माण झालं होतं आणि पाकिस्तान निर्माण झाल्यावर हिंदुत्ववादी शक्ती ज्या संविधान सभेत उपस्थित होत्या आणि ज्या संविधान सभेच्या बाहेर होत्या, त्या सर्वांची मागणी अशी होती. संविधान सभेतही हिंदुत्ववादी शक्ती उपस्थित होत्या. रंगारींनी जर ते डिबेट्स संपूर्णपणे वाचले तर कदाचित एक पुढच्या मीटिंगमध्ये हे राष्ट्र हिंदू राष्ट्र घोषित करा असं संविधान सभेत कोण बोललं त्याचं नाव ते जाहीर करतील. मी रंगारींना ते सांगतो की ते बाकीचं तुम्ही ते शोधावं, मी सांगणार नाही. ते त्याच शक्ती होत्या. त्यांचं म्हणणं होतं पाकिस्तान झालं ना, आता ज्यांना पाकिस्तान नव्हतं ते पाकिस्तानात गेले ना, उर्वरित राष्ट्राला हिंदू राष्ट्र घोषित करण्यात यावं, याच्याकरता मोठं प्रेशर निर्माण झालं होतं, मोठं आंदोलन निर्माण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मताचे होते की हा देश बहुधार्मिक आहे, बहुसांस्कृतिक आहे, बहुभाषिक आहे. ही विविधता आम्हाला कायम ठेवायची आहे. ही विविधता आम्हाला कायम ठेवावयाची आहे. एक धर्म बहुसंख्याकांचा धर्म आहे, बाकीचे धर्म अल्पसंख्याकांचे धर्म आहेत. त्याच वेळी जगात ही मान्यता आहे की प्रत्येक धर्माची आपली संस्कृती आहे. एखादा असा धर्म दाखवायचा नाही का की ज्या धर्माला संस्कृती नाही आहे, आपली संस्कृती नाही आहे. आम्ही काय म्हणतो, बौद्ध संस्कृतीचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. मुस्लिम म्हणतात आमची मुस्लिम संस्कृती आहे, ख्रिश्चन म्हणतात आमची ख्रिश्चन संस्कृती आहे. त्याच पद्धतीने कालपर्यंत हिंदू म्हणत होते की आमची
हिंदू संस्कृती आहे. आज ती भारतीय झाली म्हणजे बाकीच्या संस्कृती, उद्या म्हणतील बाकीच्या धर्मांची गरज नाही, उद्या काय म्हणतील ते बाकीच्या धर्माचीही गरज नाही. आणि मग इथे गोळवलकर येतात, इथे गोळवलकर येतात. ते म्हणतात हा देश हिंदू राष्ट्र आहे. सावरकरांनी मांडलंय, त्याच्यात मी जाणार नाही. हा देश हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र याचा अर्थ हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू वंश, हिंदू भाषा, संस्कृत नाही, हिंदू भाषा आणि हिंदू भूमी, या 5 तत्वांचं मिळून हे राष्ट्र बनलेलं आहे. आणि मग या 5 तत्वांपैकी कोणतं एक तत्व जे स्वीकारत नाहीत ते शत्रू आहेत, ते शत्रू आहेत. तुम्ही जर सावरकरांच्या व्याख्येप्रमाणे आम्ही हिंदू धर्माचा एक पंथ हे स्वीकारलं नाही तर गोळवलकर तुम्हाला शत्रू मानतात, गोळवलकर तुम्हाला शत्रू मानतात. तर ही जी व्याख्या आहे. आणि मग एक संस्कृती या संदर्भात आपल्याला विचार करावा लागेल. आणि भारताचा प्रधानमंत्री म्हणतो की स्मृती मंदिर भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. जग जाणतं की स्मृती मंदिर हिंदू संस्कृतीचं प्रतीक आहे. तिथं भारतीय काय आहे? भारतीय हा शब्दच त्यांना आता बोलायला सुरुवात केलेली आहे. कालपर्यंत ते हिंदुस्थान म्हणत होते, कालपर्यंत ते हिंदुस्थान म्हणत होते. आता कुठे हिंदुस्थान म्हटल्यानंतर काहीतरी वेगळा अर्थ लोकांपर्यंत जातो. आता ते भारत म्हणायला लागले. कालपर्यंत हिंदू संस्कृती म्हणत होते, आता ते हिंदू संस्कृती. आणि मग राष्ट्रवाद, कोणता राष्ट्रवाद? मोदींना विचारावं लागेल की कोणता राष्ट्रवाद? इथे कोणत्या राष्ट्रवादाची प्रेरणा मिळते आणि तिथे कोणत्या राष्ट्रवादाची प्रेरणा मिळते? या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आणि मग या मूल्यांना समर्पित आहे ते आपल्याला सतत राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्याची प्रेरणा देतात. या 2 महापुरुषांची स्मृती जागवणारे हे सण देशसेवेला समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जा केंद्र आहे. आमच्या प्रयत्नांना मूळ भारतीय गौरव सतत वाढत राहू. त्यानंतर नेत्रालयाचं उद्घाटन. नेत्रालयाचं उद्घाटन असणार माधव नेत्रालय. माधव कोण? तर माधव सदाशिव गोळवलकर, म्हणजे गोळवलकर गुरुजींच्या स्मृती प्रित्यर्थ ते नेत्रालय आहे. ते नेत्रालय आहे, लक्षात आलं? त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ ते नेतृत्व आहे. आणि मग तिथे भाषण करताना मोदीजी म्हणतात, दीक्षाभूमीवर आल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांची प्रेरणा घेऊन, डॉक्टर आंबेडकरांची प्रेरणा घेऊन मोदीजी म्हणतात, संघामुळे गुलामीच्या बेड्या तुटल्या. गेल्या 70 वर्षात आम्ही गुलाम होतो. म्हणजे संविधान लागू झालं तेव्हापासून आम्ही गुलाम होतो, परंतु संघामुळे या गुलामीच्या बेड्या तुटलेल्या आहेत. काय म्हणतात? गेली 70 वर्षे आपण हीन भावनेने रडत होतो, गुलामगिरीच्या मानसिकतेत जगत होतो. मात्र आता गुलामीच्या बेड्या तोडून विकसित भारताकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. राष्ट्रीय गौरवाचा इतिहास लिहिला जात असताना त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान अतुलनीय आहे. किती मोदी असे गौरवतात. 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय जाणीवेचे संवर्धन व संरक्षणासाठी ज्या विचारांचं रोपटं लावलेलं होतं ते आता महान वटवृक्ष म्हणून, हजारो शाखा आहेत, लाखो स्वयंसेवक आहेत, जवळपास 36च्या वर परिवारातील संस्था आहेत. 36च्या वर संस्था. एक संस्था मशीद उखडा म्हणते, RSS चे स्वयंसेवक म्हणतात प्रत्येक मशिदीखाली मंदिर शोधण्याची आता गरज नाही. आणि मग ते जोशी जे सचिव होते ते म्हणतात की कबर राहू द्या, त्याची गरज नाही. परंतु दुसरी शाखा म्हणते, मुख्यमंत्री म्हणतात आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अधीन असल्यामुळे ती कायम राहील, अन्यथा आम्ही उकरून टाकली असती. म्हणजे या अशा प्रकारच्या या 36 संस्था आहेत. आणि मग लाखो कोट्यवधी स्वयंसेवक त्यांच्या फांद्या आहेत. साधारण वटवृक्ष नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षय वट आहे. भारताच्या अमर संस्कृतीचा, हिंदू संस्कृती शब्द
वापरला जात नाही. संघाच्या परिश्रमातूनच विकसित भारताचा इतिहास, संघाच्या इतक्या वर्षाच्या परिश्रमातून विकसित भारताचा नवा इतिहास लिहिला जात आहे. संविधानाच्या माध्यमातून भारताचा इतिहास लिहिला जात नाही. लक्षात येतं का? संविधानाच्या माध्यमातून भारताचा इतिहास लिहिला जात नाही. जे संविधानाला मानतात ते म्हणतात की आम्ही भूतकाळातील भूतकाळाशी संबंध विच्छेद करून डिबेट्स वाचा. म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेचा प्रस्ताव मांडताना नेहरू म्हणतात आम्हाला भूतकाळाशी संबंध विच्छेद करावयाचा आहे, नवा भारत आम्हाला घडवायचा आहे. आणि मग हा नवा भारत घडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची उद्देशिका ड्राफ्ट केलेली. संविधानाची उद्देशिका हे नव्या भारताचं व्हिजन डॉक्युमेंट आहे. नव्या भारताचं व्हिजन डॉक्युमेंट आहे. आणि त्या व्हिजन डॉक्युमेंट जर वाचलं तुम्ही, एक एक शब्द वाचा आणि भूतकाळातलं त्याच्यात काय आहे सांगा. एक एक शब्द वाचा उद्देशिकेचा, जा घरी एक एक शब्दाचं वाचन करा. या भूतकाळामध्ये या देशात कधी लोक होते? लोक होते कधी? या देशात प्रजा होती, फक्त राजे होते, महाराजे होते, संस्थानिक होते, विदेशी राज्यकर्ते होते, देशी राज्यकर्ते होते, परंतु लोक या देशात नव्हते. कारण लोकशाही नव्हती. जिथे लोक असतात तिथे लोकशाही असते. लोकशाही का नव्हती? कारण लोक नव्हते. आणि दुसरी गोष्ट, राष्ट्रासाठी राष्ट्र का नव्हतं? कारण राष्ट्र लोकांचं असतं, प्रजेचं राष्ट्र होत नाही, लोकांचं असतं. दुसरी गोष्ट जी पाहिजे आहे, राष्ट्रासाठी लोक पाहिजे. लोक हे समानतेचं प्रतीक आहे. आम्ही भारताचे लोक म्हटल्यावर हा हिंदू लोक, हा मुसलमान लोक, हा बौद्ध लोक, हा स्त्री लोक, हा पुरुष लोक असं म्हणतो का आपण? एकच शब्द वापरतो, सर्वसमावेशी आणि समानतेचं प्रतीक. आणि आम्ही शब्द बंधुता देतो आम्हाला. आम्ही आणि ते नाही, यांचं सिद्धांत आहे वी अँड दे. संविधानाचा सिद्धांत आहे ओनली वी, देयर इज नो दे. या ठिकाणी ते नावाचं अस्तित्व नाही आहे संविधानामध्ये. आणि म्हणून हे भारत राष्ट्र आहे, म्हणून हे हिंदू राष्ट्र नाही आहे. म्हणून हे भारत राष्ट्र. संविधान व्हिजन डॉक्युमेंट आहे. आम्ही भूतकाळाशी संबंध विच्छेद करतो आहोत आणि RSS आम्हाला भूतकाळाशी जोडू इच्छितो. मोदी आम्हाला भूतकाळाशी जोडू इच्छितात. मोदी आम्हाला भूतकाळाशी जोडू इच्छितात. आणि मग 1925 ते 1947 हा संघर्षाचा काळ आहे. हिंदू राष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठीचा काळ आहे. कशासाठी संघर्ष करावायचा मोदींना? हिंदू राष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठीचा संघर्ष आहे. डॉक्टर हेडगेवार आणि गुरुजींचे मार्गदर्शन आम्हाला कायमच ऊर्जा देत राहील. देश संस्कृतीचा वटवृक्ष आहे. देश इतके वर्ष मानसिक गुलामगिरीत होता, त्यातून आता बाहेर पडत आहे. आम्हाला देशासाठी जगावायचं आहे. ही भावना हेडगेवार आणि गुरूंच्या प्रेरणेने विकसित झालेली आहे. असा विकसित भारताचा संकल्प आम्हाला पूर्ण करावयाचा आहे. 100 वर्षापूर्वी हेडगेवारांनी बीजारोपण केलेल्या आता वटवृक्षाला संघ हा प्रकाशासारखा सर्वव्यापी आहे. संघ हा प्रकाशासारखा सर्वव्यापी आहे. अंधारासारखा सर्वव्यापी नाही. अंधारही सर्वव्यापी आहे ना. अंधारही सर्वव्यापी असतो. प्रकाशासारखा सर्वव्यापी आहे. अंधार दूर काढणारा आहे. इतरांना गुरुजीची शिकवण, गोळवलकर गुरुजीची शिकवण आपल्याला जीवनाचा मंत्र देते. जीवनाचा मंत्र देते. तर आणि मग या ठिकाणी वर्तमानपत्र जर तुम्ही काळजीपूर्वक वाचलं तर हिंदू राष्ट्राची संकल्पनेसाठी भारत काय काय करताय मोदीच्या नेतृत्वात त्याचाही उलगडा होईल. नेपाळमध्ये एक आंदोलन सुरू आहे. आपण पेपर वाचतो. आंदोलन सुरू आहे. ते आंदोलन आहे राजाला पुन्हा परत आणा. कोणतं आंदोलन आहे? राजाला पुन्हा परत आणा. राजाला राज्यपदावरून केव्हा काढलं? केव्हा समाप्त केलं? 2008. आणि त्यांनी जी घटना स्वीकारली
त्याला फेडरल डेमोक्रेटिक रिपब्लिकची घटना म्हणतात. ही घटना संपूर्णपणे भारताच्या घटनेवर आधारित आहे. आपण सॉव्हरीन डेमोक्रेटिक रिपब्लिक आहोत, ते फेडरल डेमोक्रेटिक रिपब्लिक आहे. कशावर आधारित आहे? सॉव्हरीन. राजा नको, आम्हाला लोकशाही पाहिजे आणि अशा पद्धतीची घटना आहे. राजेशाही नष्ट केली, पुन्हा राजेशाही आली पाहिजे. आणि राजेशाही का आली पाहिजे? कारण जेव्हा राजेशाही होती तेव्हा नेपाळ जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होतं. जगातील एकमेव हिंदू राष्ट्र, ज्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सगळ्यात जास्त अभिमान होता की जगात एकमेव हिंदू राष्ट्र आहे, जे भारताच्या संविधानाची प्रेरणा घेऊन नेपाळच्या लोकांनी ते हिंदू राष्ट्राचं रूपांतर एका डेमोक्रेटिक राष्ट्रामध्ये केलं. पुन्हा राजा परत यावा. कारण काही गोष्टी अशा असतात, कशा असतात की जर म्हणजे आता ट्रम्प का आला त्याचं कारण वेगळी आहे, परंतु अशा असतात की जर लोकांच्या बेसिक गरजा पूर्ण होत नसतील, प्रश्न निर्माण असतील, राज्यसत्ता लोकशाहीच्या माध्यमातून राज्यसत्ता जर समस्या सोडवण्यास असमर्थ ठरत असेल, तर अशा व्यवस्थांमध्ये, अराजकासारख्या व्यवस्थेमध्ये लोकांना एका नायकाची गरज असते, तो आपल्या समस्या सोडवेल. लोकांना असं वाटतं की नायक ह्या समस्या सोडवू शकतो. तर या अशा गोष्टी घडत असतात राजकारणामध्ये. आणि मग असं बोललं गेलेलं आहे, मी दुसऱ्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष, असं बोललं गेलेलं आहे की हे सगळं घडावं याकरता भारत सरकार प्रयत्नशील आहे. सगळं घडावं याकरता भारत सरकार प्रयत्नशील आहे. आणि मग ते वर्तमानपत्र असा आरोप करतो, प्रतिष्ठित वर्तमानपत्र आहे, इंडियन एक्सप्रेस ग्रुपचं वर्तमानपत्र आहे ते. आणि ते वर्तमानपत्र म्हणजे स्वाभाविक आहे, स्वाभाविक आहे. हिंदू राष्ट्राचा अभिमान असणं या देशात आता स्वाभाविक गोष्ट आहे, कारण हिंदुत्ववादी शक्ती या देशात प्रबळ होत आहेत. आणि मग तिथे जर हिंदू राष्ट्र अस्तित्वात आलं तर कदाचित या देशात हिंदू राष्ट्र अस्तित्वात आणण्याची प्रक्रिया अधिक जलद गतीने करता येईल. आणि अशासाठी मग हे राष्ट्र हिंदू राष्ट्र असणं आवश्यक आहे असंही बोललं जातं. या परिप्रेक्ष्यामध्ये मोदीच्या या भेटीकडे आपण अशा पद्धतीने पाहिलं पाहिजे की ओरिजिनल तिथे आहे, इथे का यावं, इथे एवढ्याच करता यावं. इथे 2-3 गोष्टी होतात. इथे आल्यानंतर जे बीजेपीशी संबंधित आहेत, आंबेडकरी म्हणवणारे, विशेषतः जे आंबेडकरी म्हणवणारे बीजेपीशी संबंधित आहेत, त्या लोकांना बरं वाटतं की मोदी वहां भी गए. मग आपले तुमची माझी भेट झाली, मोदी आले होते की नाही? मोदी आले होते ना, दीक्षाभूमीला आले, बाबासाहेबांच्या अस्थींना वंदन केलं, बुद्धाला वंदन केलं, तिथे आले. पहा बरं, आमचे मोदी, आमचे मोदी. तुम्ही चला आमच्या बरोबर, तुम्ही चला आमच्या बरोबर. इथे काय मिळतं तुम्हाला? भाड्यावर. तुम्ही चला आमच्या बरोबर. ही एक, ज्याला काय म्हणू आपण, की या समाजामध्ये हेतुपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक आणि बीजेपीची बीज रोवण्याचा, आंबेडकरी विचारांवर आघात करण्याचा मी नेहमी सांगतो तुम्हाला. आणि ती गोष्ट लक्षात ठेवा की RSS आणि बीजेपी, मोदी आणि भागवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गुणगौरव करतात. याला आम्ही म्हणतो व्यक्ती महात्मा, व्यक्तीचं उदात्तीकरण. याला काय म्हणावं? किती महान 18 तास अभ्यास करत होते, किती संघर्ष केला, मुलं मरण पावली त्याच्या विषय. म्हणजे किती महानता ही त्या व्यक्तीच्या जीवनातील संकटातून मात करून तिथपर्यंत पोहोचलं. हा सगळा गुणगौरव केला जातो. आणि व्यक्तीचा गुणगौरव करून, व्यक्तीचं उदात्तीकरण करून, व्यक्तीचं महात्म्य प्रस्थापित करून त्यांच्या विचारांना गाडण्याचं षडयंत्र आहे. अस्थिला नमन केलं. आणि विचार कोणाचे सांगितले तिथे जाऊन? विचार कोणाचे आहेत? हे विचार RSSचे आहेत. जे विचार आंबेडकरांच्या विचारसरणीशी शत्रुस्थानी आहेत, जे विचार इथून जी ऊर्जा प्राप्त होते त्याच्या विरोधी आहेत, इथून जे विचार, ते विचार इथून जे काही आम्ही संघर्ष करतो त्याच्या विरोधी. एवढंच असेल तर मोदींनी सरळ बोधगी देऊन टाकावं.
त्यांना काय अडचण आहे, आज थम्पिंग मेजॉरिटी त्यांची आहे, बिहारमध्ये त्यांचं सरकार आहे. परंतु या दृष्टिकोनातून आपण पाहावं, येणं ही त्यांची अपरिहार्यता आहे. आल्यावर त्याचे परिणाम असे होतात की जेणेकरून या समाजावर पुन्हा मोदीविषयी RSS विषयी इतके वाईट नाही बरं ते लोक आपले नाव घेतात, इतके वाईट थोडंच आहे. आपण काय सकाळ संध्याकाळचं नाव आहे म्हणतो आणि त्यांच्या प्रार्थनेमध्ये बाबासाहेबांचं नाव आहे. संघाला बाबासाहेब प्रातस्मरणीय आहेत. मला अजूनही वाटतं, आठवतं तुमच्याकडे असतील कदाचित सुरक्षित ठेवलेले आहेत, माझ्याकडे आहे. 2015 जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती आपण साजरी करत होतो, त्यावेळी RSS ची 2 मुखप्रत आहेत. पांचजन्य हिंदीमध्ये आहे, ऑर्गनायझर इंग्रजीमध्ये, पाक्षिका. त्या पाक्षिकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे लिहिलं गेलं तसं तुम्ही आम्ही नाही लिहू शकत, तेवढं गुण गौरव तुम्ही आम्ही नाही करू शकत डॉक्टर आंबेडकरांचा. आणि त्यामध्ये नरेंद्र जाधवांचा लेख आहे, त्यामध्ये आता नरेंद्र जाधवांचा उल्लेख येईल, त्यामध्ये नरेंद्र जाधवांचा उल्लेख आहे. तेव्हा या भेटीकडे कशा पद्धतीने पाहावं तो विचार आपल्याला करावा लागेल. आता थोडस काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत महाबोधी महावरीच्या विषयी सांगताना सांगू की व्यवस्था कशी बदलते. आपण आज रामनवमी आहे, रामाचा महोत्सव आहे. आज रामाच्या मूर्तीची रथामध्ये प्रतिष्ठापना केल्यानंतर पूजा कोण कोण करणार आहे त्याची बातमी आलेली आहे. पूजा कोण कोण करणार, कोणीही करावी, जे हिंदू आहेत त्यांनी करावी, परंतु जे सेक्युलर पदावर आहे त्याने आपलं पद घेऊन पूजेला जात असतील त्याचा मला आक्षेप आहे. मी सांगतो कोण कोण जाणार आहेत पूजेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे जातातच. आता मोदींनी परंपरा घालून दिली ना, रामाची प्रतिष्ठा असेल प्रधानमंत्री जातो, तो मुख्यमंत्री रामाच्या याला गेला नाही गेला तर काढून टाकतील त्याला, नाही गेला तर तो मुख्यमंत्री राहणार. परंतु सगळ्यात खेदाची बाब अशी आहे की पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल नाही, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल आणि महापालिका आयुक्त हेही त्या पूजेला जाणार आहेत. कालपर्यंत राजकीय नेते जात होते, मंत्री जात होते, आमदार खासदार जात होते. आज ब्युरोक्रॅट कार्यपालिकेचे ब्युरोक्रॅट आज पूजेला जातात. हा जर पोलीस आयुक्त रामाच्या पूजेला जात असेल तर काल परवा नागपूरमध्ये झालेल्या दंगलीमध्ये हा आयुक्त निपक्षपणे समाजाचं रक्षण करू शकतो का यावर प्रश्नचिन्ह. माणूस आहे, कितीही म्हटलं तरी आज मी पूजा करतो पण बाहेर आल्याबरोबर मी धर्मनिरपेक्ष आहे असं होत नाही माणसाच्या बाबतीत. पूजेला न जाताही तो हिंदूच असतो, तिथे गेल्यावर तर त्याला सर्टिफिकेट मिळालं की तो कट्टर हिंदू आहे. असं असताना हा माणूस दंगलीच्या वेळी, पोलीस आयुक्त हा माणूस दंगलीच्या वेळी निपक्षपणे संविधानाची शपथ घेऊन या देशात शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्याचं दायित्व स्वीकारलेला माणूस कधीही निपक्षपातीपणे या देशाच्या या समाजाचं रक्षण करू शकतो का. आणि मग जेव्हा अशी ब्युरोक्रेसी, या लेव्हलची ब्युरोक्रेसी, खालचे लोक तर जाणारच प्रश्नच नाही, या लेव्हलची ब्युरोक्रेसी जेव्हा जाते तर या देशामध्ये आता काय, या देशामध्ये काय शिल्लक राहिलं माहिती आहे. जर पोलीस आयुक्त मुसलमान असता तर गेला असता तर बोलवलं असतं का मला माहित नाही, आपण जरतरचे प्रश्न आहेत. परंतु हे मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं होतं. आणि मग या पूजनामध्ये जरी ब्युरोक्रेसी जर सामील होत असेल तर आता महाबोधी महाभक्ती आंदोलन, आपण सगळेच या आंदोलनात सहभागी आहोत. आपल्या सर्वांचं अभिनंदन. आज 6 तारखेची सभा बेजनबागची आहे की नाही मला माहिती आहे का, आहे ना, कारण पेपर मध्ये कुठे मला दिसलं नाही. परंतु इंदोरा मैदानावर एक सभा असल्याचं वाचलं मी, मला माहित नाही दोन्ही ठिकाणी आहेत, दोन्ही ठिकाणी आहेत का. चला ठीक आहे, म्हणजे आता अर्धा इकडे जावं लागेल. तर हे आंदोलन मी विशेषतः त्या लोकांचा विचार करतो की जे सत्ता पक्षात आहेत किंवा सत्ता पक्षाची जुळलेले आहेत, ते आंदोलनात का सहभागी होत आहेत.
आंदोलनात सहभागी होत नाहीत, परंतु ते महाबोधी महावीर मुक्तीची मागणी करत आहेत, त्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो. सत्ता पक्षात असलेल्या आणि सत्ता पक्षात जवळीक असलेल्या राजकारणी लोकांविषयी मी बोलतोय तुम्हाला. रामदास आठवलेजी काल परवा पेपरमध्ये बातमी आली, तिथे बोधगयेला गेले, तिथल्या ट्रस्टींशी भेटले, तिथे वंदना केली. त्याच्या आधी 3 मार्चला एक छोटीशी बातमी होती. 3 मार्चला, मला 3 मार्च 1934 असेल, ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह स्थगित केलेला होता, थांबवलेला असा, बरोबर आहे? 3 मार्च 1934 आहे. त्या दिवशी 3 मार्चला त्या दिवसाची आठवण म्हणून रामदास आठवलेजी काळाराम मंदिरात दर्शनाकरता गेलेले होते. त्या दिवशी या 3 मार्चला, म्हणजे लॉंग डेट नाही, त्या 3 मार्चला रामदास आठवलेजी तिथे गेलेले होते. त्यानंतर मग तिथे गेले, बोधगयेला गेले, वंदना केली, दीक्षाभूमीवरती दीक्षाभूमीला वंदना केली. कदाचित तिथे स्मृती मंदिरालाही जातील काही गेले पाहिजे, कारण मंत्रिपद कायम राखायचं असेल तर जाणं आवश्यक आहे. आणि मग तिथे गेल्यावर ते राज्यपालांना भेटले, नितीश कुमारला भेटले आणि बोधगया मुक्त करण्याचं मागणी केली त्यांनी. त्यानंतर महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, भाजपाच्या बौद्ध पदाधिकाऱ्यांचे, असं सांगितलं पेपरमध्ये, भाजपाच्या बौद्ध पदाधिकाऱ्यांचे गडकरींना निवेदन. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे गडकरींना निवेदन. कोणाच्या नेतृत्वात? तर डॉक्टर मिलिंद माने, माजी आमदार यांच्या नेतृत्वात, धर्मपाल मेश्राम वगैरे वगैरे ही सगळी मंडळी गेली. आणि मग गडकरींनी म्हटलं तुम्ही लक्ष देतो, गडकरींनी म्हटलं एक लक्ष देतो. राजकारणी लोकांची एक व्याख्या केली जाते, सुंदर व्याख्या आहे, व्याख्या केली जाते. इफ ही सेज येस देन इट मे बी, इफ ही सेज मे बी दॅट मीन्स नो, आणि इफ ही सेज नो देन ही इज नॉट ए पॉलिटिशियन. ही इज नॉट ए पॉलिटिशियन. याचा अर्थ काय? जर तो हो म्हणत असेल, कदाचित करेल, पाहतो म्हणत असेल तर करणार नाही, पाहतो म्हणत असेल तर करणार नाही, आणि नाही म्हणत असेल तर तो राजकारणी नाही. राजकारणात कोणीही नाही म्हणत नाही. गडकरी राजकारणी आहे, तर या दृष्टीने पाहावं. आणि मग पवाडे सर त्या दिवशी भेटले, 2 तारखेला मोर्चामध्ये भेट झाली. जरा प्रकृती जरा खालवल्यासारखी दिसली, विचारपूस केली मी त्यांची, ज्यावेळी घेतलं विचारपूस केली, भेटली. आणि मग दुसऱ्या दिवशी या पेपरमध्ये बातमी होती, महाबोधी महाविहार बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धेतर प्रशासनाच्या विरोधात पिरिपा आणि दलित मुक्ती सेना 12 मे बुद्ध जयंतीच्या रोजी बोधगया ते पाटणा लॉंग मार्च काढणार आहे. बोधगया ते पाटणा लॉंग मार्च काढणार आहे. मी शीर्षक दिलेलं आहे याचं, की सत्ता पक्षात असलेले आणि सत्ता पक्षाची जवळीक असलेली, सत्ता पक्षात असलेले आणि सत्ता पक्षाची जवळीक असलेले ही मंडळी यासाठी का प्रयास करत आहे? माझ्या अंदाजाप्रमाणे 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर अशी की जर उद्या इथे आले, तुमच्या माझ्याशी भेटले, तर आपण सहज प्रश्न विचारतो ना, कसं काय तुम्ही बौद्ध आहात ना, मग आंदोलनात तुम्ही दिसत नाही, हा प्रश्न विचारला तर. आंदोलनात गेले आणि स्टेजवर येऊ दिलं नाही तर आणखीन अडचण, कारण आम्हाला स्टेजच पाहिजे ना. सामान्य माणूस म्हणून आंदोलनात सहभागी होणं आम्हाला कधी शिकवलं नाही आम्हाला कोणी, परंतु स्टेज नाही मिळालं तर ती अडचण आहे. कारण 2 तारखेला मला वाटतं त्यांनी घोषितच केलं होतं की कोणी राजकारणी त्या स्टेजवर असणार नाही. तर तुम्ही आम्ही प्रश्न विचारला तर अडचण होईल, आणि म्हणून आम्ही प्रयत्न करतो. गडकरी पाहतो म्हटलं ना, पाहतील आता गडकरी, तेव्हा पाहतील माहिती. सुप्रीम कोर्टाचे डिसिजन होणार आहे सर, सुप्रीम कोर्टात डिसिजन होणार आहे मे मध्ये. आपल्या तुमच्या स्वप्नात आले का? नाही, असं का सांगतात लोक की मे मध्ये डिसिजन होणार. त्यामुळे सर्व चालू आहे त्यांची. नाही, काही लोकांचं म्हणणं असं आहे की गवई साहेबांच्या समोर जरी केस आली
तर गवई साहेब बोलले असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर solve आहे. 14 तारखेला. चांगली गोष्ट आहे. 14 मेला. म्हणजे ज्या माणसाने रिमिडिएटचा निर्णय दिला त्या माणसाकडून जर आपण ही अपेक्षा करतो पाप क्षालन होऊन जाईल, त्या पापाचं प्रायश्चित्त होऊन जाईल, असं आपण म्हणू. नाही का बनसो? म्हणजे क्रिमिलियरचा निर्णय देऊन जे आणि वर्गीकरणाचा निर्णय देऊन जे पाप केलं त्याचं हे पापक्षालन आहे असं म्हणता येईल. जे काय असेल ते सुप्रीम कोर्टात केस नक्की आहे. परंतु ही जी मंडळी आहे ही मंडळी तुम्हा आम्हाला मूर्ख समजतात. ही मंडळी तुम्हा आम्हाला मूर्ख समजतात. आम्ही प्रयत्न करतो बरोबर, आम्ही प्रयत्न करतो, आम्ही लावणार. ही मंडळी तुम्हा आम्हाला मूर्ख समजतात. सिंपल एकच प्रश्न आहे, जर यापैकी एकाने घोषित केलं की जर तुम्ही बोधगयेवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आम्ही पक्ष सोडणार, आम्ही पद सोडणार, असं जर कोणी बोलत असेल तर कदाचित त्यांच्यावर विश्वास ठेवता येईल. परंतु जोपर्यंत सत्ता पक्षाशी सोबत राहून निवेदन देऊन या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कोणी प्रयास करत असेल तर कृपा करून अशा लोकांवर, या बोधगयेच्या आंदोलनाशी संबंधित लोकांनी विश्वास ठेवावा की ठेवू नये या संबंधी तुम्हाला विचार करावा लागेल. कारण ही जी सगळं काही सुरू आहे, हे सगळं काही सुरू आहे या समाजात पाळमुळं आहेत प्रत्येकाची. या समाजातील 4 लोक पाठीशी आहेत म्हणून त्यांना तिथे कोणीतरी विचारतं. या समाजातलं एकही पाठीशी नसेल तर त्यांना कोणी विचारणार नाही. आणि ही पाळमुळं जगवायची असतील तर या प्रश्नासाठी आम्हीही प्रयत्न करतो आहोत हे सांगतो. इतक्या वर्षापासून आपण भांडतोच आहोत. सर्वोच्च न्यायालयाची केस आहे, केस सुरू आहे. आणि काही दिवसापूर्वी माझं यांच्याशी बोलणं झालं. म्हणजे आता मी वेगळ्या पद्धतीने लोकांशी संपर्कात आहोत. काय ते अनागरिक धर्मकार्य स्थापन केलेली संघटना महाबोधी सोसायटी, त्या सचिवाशी माझं कोणीतरी एक भिक्खुनी आपली ती कन्या आपल्याकडे तिथे आली होती एकदा, धम्मरक्षिता म्हणून. त्या पोरीच्या माध्यमातून माझं पोरगी म्हणणं होतं, आता भिक्खुनीला पोरगी म्हणून सॉरी आम्ही त्याच्याकरता, तर त्या पोरीच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलणं झालं. तेही म्हणत होते की आम्हाला पार्टी व्हायचं. जरूर पार्टी व्हा, केस ऑलरेडी सुरू आहे. पार्टी व्हायच्या आधी तुम्हाला त्या म्हणजे ज्यांची केस आहे त्याच्या वकिलाशी तुम्ही जर संपर्क साधला तर तुमच्याकरता बरोबर. तिथे एक अडचण त्यांनी मुद्दाम सांगितली की फक्त तुमच्याशी शेअर करतो आणि मी थांबलो. ती अडचण अशी आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की बाहेरून खूप सपोर्ट आम्हाला मिळतो आहे. संपूर्ण भारतातूनच नाही जगातून आम्हाला सपोर्ट मिळत आहे. जगातून आम्हाला सपोर्ट मिळत आहे. मी अमेरिकेचे काही ते मला वाटतं वासनिक आले होते माझ्याकडे, महेश वासनिक. आम्ही म्हणे आम्हाला जे काही होईल ती सगळी जगातून सपोर्ट मिळून राहिला. आणि मग एक अडचण त्यांनी सांगितली जी आम्हालाही जाणवली बंदीच्या काळामध्ये. ती अडचण अशी आहे की स्थानिक लोकांचा सपोर्ट नाही. स्थानिक पार्टिसिपेशन त्या आंदोलनामध्ये फार कमी आहे. स्थानिक पार्टिसिपेशन आणि साधारणपणे असा अंदाज व्यक्त केला जातो की जोपर्यंत स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आंदोलनात असणार नाही तोपर्यंत कोणतेही सरकार त्या आंदोलनाची फारशी दखल घेत नाही. कारण सरकार वाट पाहतो. बाहेरून आलेले लोक किती काळ आंदोलन चालवणार, बाहेरून येऊन किती काळ आंदोलन चालवणार. आणि बसलेले आहेत आता वर्षानुवर्ष शेतकरी बसलेले आहेत, मोदींना काही घेणं देणं नाही. तर ही जी अडचण आहे या अडचणीवर काय मात करावं माहित नाही. 2-3 प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. आपण त्या सगळ्या आंदोलनात सहभागी आहोत. प्रश्न लोक सुटला पाहिजे एवढंच. परंतु या सगळ्या अशा गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे मांडायच्या होत्या. धन्यवाद.